सर्वांना नमस्कार मित्रांनो. मी सूरज हाडके. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत आपल्याला आता आवश्यक कागदपत्र काय काय तयार ठेवायची आहेत किंवा जी काही चेकलिस्ट आहे ती कोणती लागणार आहे, ती सर्व कागदपत्र तुम्हाला जमा करून ठेवायची आहेत. कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला ही जी काही कागदपत्रे आहेत ती तुम्हाला तिथे द्यावी लागणार आहेत. तर तुम्ही स्क्रीनवर पाहिलं तर तुम्हाला एक समजून जाईल ते की आता आपल्याला ही पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2026 आहे. त्या संदर्भात आता नियुक्ती आदेश येतील. ते येत असताना तुमचे डॉक्युमेंट चेकिंग होतात मित्रांनो. जे काही डॉक्युमेंट आहेत ते त्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात तर ही कागदपत्राची चेकलिस्ट आहे. मी स्क्रीनवर शेअर करत आहे. त्या पद्धतीने तुम्ही ही जी काही डॉक्युमेंट आहेत, कागदपत्रे आहेत, ते तुम्ही एकदा तुमच्याकडे आहेत का नाही ती खात्री करा. नसतील तर आत्ताच जे कागदपत्र समजा नसेल तर त्याची ती तुम्ही पूर्तता करून ठेवा. आता इथे आपण पाहिलं तर मित्रांनो तुम्हाला थोडंसं समजून जाईल इथे, की इथे आपण जे काही आवश्यक कागदपत्रे आहेत, तर इथे पहा ही कागदपत्रे आपल्याला लागणार आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो सर्वांनी हा व्हिडिओ सर्वांपर्यंत आपल्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करा बरं. कारण हे खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत आणि जर डॉक्युमेंट नसेल तर काय प्रॉब्लेम येणार, काय येणार त्या संदर्भातही मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर कोणाचे डॉक्युमेंटमध्ये एरर असतील, स्पेलिंग मिस्टेक असेल, तर अजिबात घाबरून जायचं कारण नाही काय. काही घाबरून जायचं कारण नाही. तर त्या संदर्भात मी पण वेळोवेळी व्हिडिओच्या मध्ये बोलणारच आहे. तर पहा आता ही जी काही कागदपत्र आहेत, तर त्यामध्ये आपल्याला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, काय आहेत, तर ते तुम्ही ते समजून घ्या थोडंसं. तर येथे मित्रांनो पहिलं जे काय आहे, ते आता हे उमेदवाराचे नाव. आता हे उमेदवाराचे नाव काय आहे, ही चेकलिस्ट असते पूर्ण. आता ही चेकलिस्ट कशी असते तर पहा अशा पद्धतीने असते. ते तुम्हाला काय करतात, एक ही देतात. कागद देतात त्याच्यावरती हे सगळ्या गोष्टी असतात. मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे तुम्हाला हे सर्व माहिती इथे भरायची असते. आता पुढे इथे शेरा असतो बरं का इथे. हे पहा इथे शेरा असतो इथे. जे काही मी आता पिवळ्या कलरमध्ये केले तिथे एक शेरा म्हणून एक रिमार्क असतो. तर तिथे तुम्हाला टिक करायची असते. होय, नाही असं करायचं असतं. तर अशा पद्धतीने हे जे काही डॉक्युमेंट आहेत, ते डॉक्युमेंट तुम्हाला एवढी लागणार आहेत. आता ही सगळी एवढी डॉक्युमेंट लागणार आहेत तर तुम्हाला मित्रांनो, की 28 डॉक्युमेंट लागणार आहेत का तुम्हाला? तर अजिबात नाही. 28 डॉक्युमेंट नाही लागणार. त्यातली एक 10-12 डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की 28 डॉक्युमेंट आमच्याकडे नाही. तर ही जे काय आहे ते सगळं इथे पहा. तुम्हाला ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताल त्यावेळेस तुम्हाला असं हे देतात आणि तिथे तुम्ही असं क्रम लावायचा असतो ह्यानुसार. मग तिथे उमेदवाराचे नाव आणि स्वाक्षरी ते तुम्ही करायची असते आणि तपासणी अधिकारी असतात कोण असतील ते इथे सही करतात तुमचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर. चला आता आपण पाहूया पहिले डॉक्युमेंट काय आहे. तर इथे पहा पहिलं डॉक्युमेंट आहे जे तर ते आहे उमेदवाराचे नाव. इथे आता हे डॉक्युमेंट नाही तर इथे तुम्ही तुमचं नाव लिहायचं असतं इथे. काय करायचं असतं तर तुम्ही इथे तुमचं हे जे काय आहे ते इथे नाव लिहायचं असतं. इथे तुम्ही तुमचं नाव लिहिलं. ठीक आहे. नाव लिहिल्यानंतर पदकारिता पात्रता म्हणजे तुम्ही कशासाठी पात्र झालाय तर 6वी ते 8वी किंवा 1ली ते 4थी. आता इथे विषय जो तिसरा मुद्दा आहे विषयाकरता पात्रता. म्हणजे कोणता विषय आहे 6वी ते 8वी किंवा 9वी ते 10वी साठी असेल ते. 1 ते 5 तर नाही प्राथमिक असणार तुमचं. त्याचबरोबर ज्या काही ह्या गोष्टी आहेत पहा आता थोडंसं मी वर जातो पहा. इथे उमेदवाराचं नाव तुम्ही लिहिणार. पदकारिता पात्रता तुमची कोणत्या पदासाठी पात्रता आहे, विषय कोणता आहे तुमचा. समजा 6 ते 8ला जर असेल मॅथ्स, सायन्स किंवा लँग्वेज वगैरे तर त्या गोष्टी. त्याचबरोबर जन्म दिनांक तुमचा इथे डेट ऑफ बर्थ तुम्ही पुढे लिहायचे. आता ही काय ही डॉक्युमेंट आहेत का नाही. इथे फक्त थोडं तुमचं वरती हे मुद्दे असतात ते तिथे लिहायला लागतात. आता माध्यम कोणतं माध्यम आहे मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी काय असेल ते. आता महत्वाचा भाग म्हणजे मित्रांनो तुम्ही येथे पहा सगळे जे काही डॉक्युमेंट आहेत तुमचे ते इथून चालू होत आहेत. इथून अशा पद्धतीने म्हणजे 6 नंबर पासून चालू होत आहेत. तर पहा 6 नंबर पासून तुमचे हे डॉक्युमेंट आहेत ते चालू होणार आहेत. आता यामध्ये पाहिलं तर आता पहिलं डॉक्युमेंट काय आहे ना तर ते पाहायचे थोडक्यात. पहिलं पहा शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी प्रमाणपत्र. म्हणजे जे काही टीईटी प्रमाणपत्र आहे तर ते तुम्हाला येथे काय करायचंय हे लागणार आहे. मग आता जर 1ली ते 8वी पर्यंत तुम्हाला जर किंवा 1ली ते 5वी पर्यंत जर तुम्हाला तुमचं जर टीईटी पास असताल तर ते हे प्रमाणपत्र लागणार. आता 2 नंबर पहा तुम्ही इथे जर 2 नंबर पाहिलं तर शिक्षक पात्रता प्रमाणपत्र. आता हे शिक्षक पात्रता प्रमाणपत्र आहे. तर हे शिक्षक पात्रता प्रमाणपत्र तुम्हाला जे काय आहे ते म्हणजे सीटीटी बोलतो आपण. ते पण त्यासाठी जर टीईटी नसेल तर ते अशा पद्धतीने हे प्रमाणपत्र लागणार आहे. तर पहा शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी प्रमाणपत्र आपल्याकडे पाहिजे. आपण कोणत्या वर्गासाठी पात्र ठरले ते पाहिजे. 6 ते 8 असेल तर पेपर क्रमांक 2 पाहिजे. तसंच सीटीटी प्रमाणपत्र म्हणजेच तुमच्याकडे टीईटी नसेल ठीक आहे. सीटीटी असेल चालेल. तिसरं आहे बा की अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा गुणपत्रक म्हणजे निकाल असतो ना आपला अभियोग्यता चाचणीचा जो काय निकाल लागेल
त्याची प्रिंट असते. ती प्रिंट तुम्ही काढून ठेवायची किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा त्याचा. मग ते तुमच्याकडे असेल तर चेक, मग ते प्रमाणपत्र तुम्हाला जे काय ना ते लागणार आहे. पुढे पहा, हे कुठं असतं तुमचं अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणीचं टेटचं गुणपत्र, तर ते असतं तुमच्या लॉगिनला. पवित्र पोर्टलवर जायचं, तिथे तुम्ही तुमचं लॉग इन करायचं. त्यात पुन्हा तुमचा तिथे असतो व्ह्यू रिझल्ट म्हणून असतो, म्हणजे रिकमेंडेड लेटर म्हणून असा ऑप्शन असतो, तिथे जाऊन तो डाउनलोड करायचा. पुढे आहे SSC गुणपत्र व प्रमाणपत्र, म्हणजे तुम्हाला पाहिजे 10वीचं जे काही गुणपत्र आहे, मार्कलिस्ट आणि प्रमाण हे दोन तुम्हाला गोष्टी लागणार आहेत. त्याचबरोबर 12वीचं ते सगळ्यांना, 10वीच्या सगळ्यांना असणार. 12वीचं पण गुणपत्र आणि प्रमाणपत्र महत्वाचं आहे बरं का, म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट बोलतो आपण, रिझल्ट आणि बोर्ड सर्टिफिकेट. आता इथे बघा, पोस्ट ग्रॅज्युएशन जे काय पोस्ट ग्रॅज्युएशन आहे त्या संदर्भात तुमचं ग्रॅज्युएशनचं तर लागणारच तुम्हाला. समजा जर 9वी-10वीला सिलेक्शन झालं तर ग्रॅज्युएशनचं लागणार. त्याचबरोबर कोणाचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल 11वी-12वी साठी, तर हे पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे आपण काय म्हणतोय, 6वी ते 8वीला असेल ना तर ग्रॅज्युएशन वरती ते असतं. 9वी-10वी ग्रॅज्युएशन, तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट लागणार, गुणपत्र पण लागणार. त्याचबरोबर जर 11वी-12वी असेल तर 11वी-12वीला प्रमाणपत्र लागणार तुम्हाला. ठीक आहे. आता DED गुणपत्र प्रमाणपत्र, जर तुमचं DED झाले त्याचं गुणपत्र प्रमाणपत्र असतंच ते. त्याचबरोबर BEdचं आहे गुणपत्र प्रमाणपत्र, हे दोन गोष्टी. त्याचबरोबर आता आपण पाहूया, आधार कार्ड लागतं आपल्याला. काय लागतं महत्वाचं मित्रांनो? आधार कार्ड हे पण लागतं. आता आधार कार्ड नंतर जात प्रमाणपत्र. जात प्रमाणपत्र म्हणजे ज्यांनी कॅटेगरी मधनं फॉर्म भरला, कॅटेगरीतून सिलेक्शन झाले त्यांना जात प्रमाणपत्र, आपण म्हणतो ना कास्ट सर्टिफिकेट, ते एक लागतं. पुढे आहे जातीचा प्रवर्ग प्रमाणपत्र, म्हणजेच काय असतं तर ते जात प्रमाणपत्र असतं, फक्त त्याच्यात थोडं मिस्टेक झालेली आहे. डबल निवडीचा प्रवर्ग प्रमाणपत्र, आता कशातून तुमची निवड झालेली आहे, तर आपली कॅटेगरी मधून झालेली आहे. त्यामुळे काय नाही, हे मुद्दे, आता हे जे डॉक्युमेंट आहेत ना ते आपण मागच्या वेळेस जिल्हा परिषदेने दिले होते, ते प्रमाणपत्राचे हा नमुना आहे. त्यामुळे येथे काय करणार तुम्ही, आता इथे पहा जात प्रमाणपत्र आहे. समजा इथे पहा, तर मी थोडंसं हे करतो. हा पहा, आता जात प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे, तुम्ही होय म्हणणार. जातीचा प्रवर्ग प्रमाणपत्र इथे पण तुमच्याकडे आहे, होयच म्हणणार ना, किंवा नाही तुम्ही निरंक ठेवलं चालते. निवडीचं प्रमाणपत्र निरंक ठेवलं चालते, असं काही नाही बरं का, की तुम्ही म्हणताल सरांनी हे मुद्दे दिलेत म्हणजे आम्हाला पण भरायचे काही नाही. जात वैधता प्रमाणपत्र, आता हे जात वैधता प्रमाणपत्र खूप महत्वाचं आहे. जर हे जात वैधता प्रमाणपत्र पहा तुमच्याकडे नसेल, हे जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर घाबरून जायचं काही कारण नाहीये. कारण काय, तर हे तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्हाला 6 महिने वर्षाच्या आत तुम्हाला द्यायचं असतं. त्यामुळे त्यामध्ये पण असं काय तुम्ही हे होऊन घाबरू नका की बाबा आमच्याकडे नाहीये प्रमाणपत्र. ठीक आहे. पुढे आहे तर संगणक म्हणजे MSCIT झालेलं प्रमाणपत्र हे आवश्यक आहेच. नसेल तर ते तुम्हाला 2 वर्षाच्या आत देता येतं. चला आता सगळ्यात महत्वाचं, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. चला, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र किंवा प्रमाणपत्र तर हे काय आहे मित्रांनो, तर जे हे एक लहान प्रमाणपत्रच आहे ना, ते आपलं गुगलवरनं आपण काढू शकतो, किंवा माझे चॅनल मी ही काय केलेलं आहे, ह्याची PDF सेंड केलेली आहे. हे हाताने भरायचं असतं, याला काही कोणती सही शिक्का वगैरे काही नसतं. त्यामुळं हे काय एवढं महत्वाचं म्हणजे असं नाही की ते तुम्हाला कुठं पण भेटतं 1 रुपयाच्या प्रिंटमध्ये. पुढे आहे अपंगत्व प्रमाणपत्र, जे उमेदवार दिव्यांग आहेत म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजे त्याला आपण, तर त्यांचं सिलेक्शन झालं असेल तर त्यांना ते प्रमाणपत्र लागतं. त्याचबरोबर त्यांचं ते स्मार्ट कार्ड असतं, युनिक आयडेंटिटी डिसेबिलिटी, हे कार्ड ते लागतंच. आदिवासी प्रमाणपत्र हे सगळ्यांना आवश्यकच आहे, त्याला आपण डोमिसाईल म्हणतो, नॅशनॅलिटी म्हणतो. कोण माजी सैनिक प्रमाणपत्र, माजी सैनिकातून झाले असेल तर त्यांना माजी सैनिक प्रमाणपत्र लागतंच. कोण अर्थक्वेक असेल, भूकंपग्रस्तातून निवड झाली असेल तर ते प्रमाणपत्र लागतं. अनाथ प्रमाणपत्र हे एक, म्हणजे हे जे काय ते समांतर आरक्षणाचे प्रमाणपत्र आहे, हे प्रकल्पग्रस्त म्हणजे प्रोजेक्ट अफेक्टेड. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, ज्यांचं जे कॅटेगरीमध्ये आहेत त्यांचं सिलेक्शन झालं असेल त्यांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागतं. आणि महिलांसाठी नावात बदल प्रमाणपत्र म्हणजे राजपत्र गॅझेट असेल, या गोष्टी लागतात. इथे उमेदवाराची नाव व स्वाक्षरी, आता हे ज्या काही गोष्टी आहेत हे डॉक्युमेंटच्या वेळेस इथे उमेदवाराचे नाव व स्वाक्षरी तिथे आपण घ्यायचं, आणि तपासणी अधिकारी जे काय ते तिथे सही करतात. अशा पद्धतीने ह्या गोष्टी आपल्याला एवढ्या लागणार आहेत. तर मित्रांनो, सर्वांनी या गोष्टी आपल्या क्लिअर ठेवा. जर तुम्हाला थोडंसं वाटत असेल, की बाबा माझ्या डॉक्युमेंट मध्ये थोडीशी मिस्टेक आहे नावात बिवात, तर आता कसं होणार, काही काळजी करू नका. त्या संदर्भात आपल्या हाडकेसर युट्यूब चॅनल मी व्हिडिओ सेंड केलेले आहेत. काय करायचं तर त्या संदर्भात फक्त तुम्हाला वाटते ना बाबा लयच मोठा प्रॉब्लेम झालाय, तर एक साधं आपलं लेझर पेपरवर जे काय आपल्या कचेरीत जाऊन तुम्ही त्याच्यावरती फक्त तुम्ही प्रतिज्ञापत्र म्हणजे ऍफिडेविट करून घेऊ शकता की सदर व्यक्ती मीच आहे, नावात चेंज आहे. त्यामुळे काही काळजी करू नका मित्रांनो. सर्वांनी हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर सर्व कागदपत्र तुम्ही आता तयार ठेवा. निश्चितपणाने कोणतेही कारणास्तव तुम्ही बाहेर पडणार नाही याची मी खात्री देतो. धन्यवाद मित्रांनो.